1200 गाडीमध्ये तिने फायनल राहिली. पहिलं मैदान याचं घरनिकीचं. आता महाराष्ट्रातला एक नंबर दोन्ही खांदी समान गतीने पळणारा एकमेव बैल. सलग म्हणजे आठवड्यात 3 फायनल केले एक नंबरच्या. एका आठवड्यात 3 फायनल. आंबोडेमध्ये गाडी आणली की काही एक नंबरची लाईन जर दिसली तर चौपट गती करतो. वायदीचा विषय असा आहे की वायदी आम्ही आजपर्यंत कोणाला दिली नाही, कोणाची घेतली नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण शिरसवडी या गावात गाडगे सरांचा रायफल, नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, कारण का आत्ता नावारूपाला आलेला बैल रायफल, तर त्याचीच इथे आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर आपल्यासोबत टीम आहे. सर नमस्कार. नमस्कार सर्वांना नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? विकास प्रल्हाद गाडगे. सर, हा रायफल तुमच्या घरचा का तुम्ही विकत घेतला? विकत आणला होता. विकत कुणाचा घेतलेला? उमदीवरून आणला होता. उमदीवरून. कितीला आणलेला आणि कधी आणलेला? तो आणला होता 40,000 रुपयाला. 40,000 रुपयाचा. केवढा होता त्यावेळेला अंदाज? 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा. 6 महिन्यापासून आता त्याला किती वर्ष झाले? आता 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचा आहे. मग तुम्ही 6 महिन्यापासून त्याची जोपासना करताय, ट्रेनिंग वगैरे कशा पद्धतीने तुम्ही करताय? ट्रेनिंग वगैरे इथं एक बैल आहे चांगला ट्रेनिंग द्यायला, मित्राचाच बैल आहे, त्याच्याकडून ट्रेनिंग देतो. मग त्याचं आतापर्यंत तुम्ही खाद्य वगैरे त्याला कसं जोपासता तुम्ही? जोपासना त्याची कशी असते? खाद्य काय, मका बारडा असतो या, आपली पेंड असते, खपरी पेंड, असं उडदाची डाळ असते या, असं खाद्य असते या. होय का? मग सर, आतापर्यंत किती मैदानं पटकावली सरासरी आणि किती मैदानं केली तुम्ही? आम्ही मैदान जवळ 71 मैदान केली ती आतापर्यंत. त्या 70 मैदानामध्ये 30 गुलाला आहे ती. 30 गुलालामध्ये? होय का? मग तुम्हाला काय वाटलं होतं ज्यावेळेला तुम्ही खरेदी केला, त्यावेळेला तुम्हाला असं अपेक्षित होतं का की नक्कीच ही आपलं नाव काढणार आहे किंवा आपल्या गावचं नाव नक्कीच काढणार? अपेक्षित तर होतच, त्याला बघूनच त्या ह्यानं घेतला होता. त्याची जातगोत वगैरे सगळं बघूनच घेतला होता. त्यामुळं त्याची अपेक्षा आम्हाला होतीच, काय ना काहीतरी कुठं ना कुठं जळकल म्हणून. नाहीतर घेताना काही वेळेला त्याचे पूर्वज बघितले जातात की हो कुणाचा हाय, त्याचे वडील कसे होते किंवा काय, सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. पण तुम्ही ह्याचं काय कशी पारख केली आणि तुम्ही निवडलाय? तो धनगर खिल्लार जातीचा बैल आहे, ओरिजिनल धनगर खिल्लार आहे. त्यामुळं त्याची म्हणजे सगळीच कॉपीज जरा वेगळी आहे त्याची सगळ्या बैलापेक्षा. दिसाय छोटी, मूर्ती छोटी आहे, म्हणजे जिथल्या तिथं बैल आहे. तो बारीक बांधा, छोटा बांधा आहे त्याला. तेच की, खरेदी करताना आपल्याला धावण्यासाठी जर करायचं असेल तर त्याची निवड ही वेगळीच राहते. मग त्याची निवड तुम्ही असं आम्हाला काय सांगू शकाल का की कशी निवड असते? त्याची जात म्हणजे तिची जातगोत बघूनच, म्हणजे धनगर खिल्लार असल्यामुळे त्याची निवड केली आम्ही. बाबा काय ना, हा बैल पळू शकतो मैदानासाठी असं. मग 30 मैदानं पटकावली, त्यातली अविस्मरणीय एखादं मैदान असं आम्हाला सांगू शकाल का? अविस्मरणीय मैदान म्हणलं तर गोजोबावीचं, बारामतीचं. काय झालेलं? उपमुख्यमंत्री केसरी. 1200 जवळजवळ 1200 गाडीमध्ये तिने फायनल राहिली ती गाडी. 1200 गाडी, त्यातून फायनलला गाडी. आणि फायनलला कडनं लागली. जरा अंधार पडला होता फायनलला, लाईटीच्या उजेडमुळे जरा 8वा 9वा नंबर आला, पण आम्हाला तिथं गुलाल भेटला महत्वाचा. होय का? 1200 गाडीत गुलाल घेतला, म्हणजे ते आम्हाला महत्व जास्त होतं. जास्त महत्व होतं आणि मैदान पण मोठं होतं. 1200 गाडी म्हटल्यानंतर मग तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेला? मग तेच की, तोच आनंद भरपूर होता. होय का? पहिलं मैदान कोणतं पटकावलं? पहिलं मैदान याचं घरनिकीचं. गारळीवाडी फाटीवर. हो का? आमच्याच बाच्याचा बैल होता एक, त्यांच्या बैलासोबत पहिला गुलाल त्याचा झाला होता तिथं. मग एक खांदी पळतो, दोन्ही खांदी पळतो? दोन्ही खांदी पब्लिक आहे. दोन्ही खांदी. आता महाराष्ट्रातला एक नंबर दोन्ही खांदी समान गतीनं पळणारा एकमेव बैल आहे. होय का? दोन्ही खांदी समान गतीनं, कुठल्या पण खांद्याला झोपा तेवढीच गती आहे त्याला, आणि दोन्ही खांदी पब्लिकला. असा विषय आहे त्याचा. म्हणजे असं काही नाही की कुठे आडी अडचण येऊ शकते असं काही सुद्धा नाहीये की त्याला पार्टनर कोणताही असू द्या, कुठल्या खांदी असू द्या, तरी सुद्धा चालणार आहे. चालतोय. मग तुम्ही प्रॅक्टिस देतानाच तुम्ही तसं दिलं होतं? तसं दिलंय. ते बैल तसा होता, 2 खांदी शिकवून त्याला देऊन व्यवस्थित केलं होतं. मग शिकवणीसाठी तुम्ही कोणता घेतला होता बैल? त्याचं नाव काय? तो सुंदर म्हणून बैल आहे, मित्राचाच बैल आहे. सुंदर. जवळजवळ त्यानं 200 वासरं शिकवली ती. होय का? त्यातलं एक नंबर टॉपला पळते ते एवढंच वासरू पळतंय, त्यानं शिकवलेलं पैकी. तर सर, असं पहिलं मैदान जे पटकवलं, आता तुम्ही सांगितलं मैदान, तर बाकीच्या असं टीम पण असते, तर तुम्हाला अशी अविस्मरणीय एखादी काय आठवण आहे का? म्हणजे कोणती? त्या मैदानावरची किंवा सलग मैदान झालं आणि त्यात गुलालात राहिले? आता सलग म्हणजे आठवड्यात 3 फायनल केले एक नंबरच्या.
एका आठवड्यात 3 फायनली, त्यातल्या 2 फायनली आज एक आणि उद्या एक, असे मिळून 3 फायनली एक आठवड्यात केल्या. महाराष्ट्रातला हा एकमेव बैल आहे. आज एक फायनल आणि उद्या एक फायनल करणारा 1 नंबर. लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं नाही जे लगेच नेलं, तुम्हाला नाही वाटलं कुठेतरी की कालच पळालाय आणि आज तो पळेल नाही पळेल? नाही वाटलं होतं, तरी पण कसं आहे गावच्या शेवटी गावाशेजारी मैदान होतं. आपली काय गावची जवळची लोक लांब बघा येत नाही ती कुठं, गावची लोक जवळ गावाशेजारीच बघा येते. म्हणून हे शिवशेजारी गावाच्या शिवशेजारी 3 1 नंबर केलं त्यानं, आंबवडे, वडगाव आणि निमसोड. होय का? आंबोडे, वडगाव आणि निमसोड मध्ये केलं. मग आंबोड्यामध्ये काय जिंकलं त्यानं? आंबोड्यामध्ये गाडी आणली की काही 1 नंबरची, ही गाडी स्प्लेंडर गाडी, ही आंबोडे मैदानातली. इथला काय अनुभव तुम्हाला काय वेगळा असा काय अनुभव आला का आंबोड मधला? आंबोडे मधला नाही, आंबोड मधला अनुभव म्हणजे काय आपलं व्यवस्थित सगळं मैदान पार पडलं, काय अडचण नाही, काय नाही, मैदान चांगलं झालं. बैलगाड्या जवळजवळ 700 गाड्या होत्या. 600 गाड्या? 600 गाड्यांमध्ये नंबर पटकवला. तर आता मला एक म्हणायचं आहे की सुट्टीचं जे नियोजन असतं ते कसं असतं आणि कोण करताय? सुट्टीसाठी जे डगे सर असते ते. होय का? हा, सुट्टी मेकर सर नमस्ते. तर तुम्ही करता ते कसं असतंय ते, काय नियोजन आणि कशा पद्धतीने गेलं पाहिजे? हा बैल घरी शांत आहे, मैदानात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण बैल झुकतो त्यावेळेस त्याला पारा बघायचा. होय का? मीच त्याला खाली येऊ शकतो. हो का? दुसरं कुणी त्याला खाली नाही होऊ शकत. वेगळा खाल्लं 4 पट वेगळा तो परत वर येतो. उभा राहिल्यावर शांत आहे, जेवढा पण पाऊल टाकणार तेवढा तो पडेल. होय का? झेंड्याचं पाता हल्लं की निघून जाणार, एवढा स्पीड आहे त्याला. स्टार्ट टू येईल असं नाही की बाबा इथं कमी पडला तिथं कमी पडला, एकदा सुटला की तो विषयच नाही. आणि त्याला निकालाची लाईन जर दिसली तर चौपट गती करतो. होय का? फटकीची लाईन. मग त्याच्यात गळ्यात कसलाही बैल असो, ज्या खांद्यात तुम्ही पळाले त्या खांद्यानं पळा, दुसरा राहिलेल्या खांद्याला आम्ही पडतो. असा एकमेव बैल आहे. ड्रायव्हर कोण असतंय गाडीवर? बारीक ड्रायव्हर. मैदानावर नेल्यानंतर असं काय होतं का की बैल तुमचा बसलाय किंवा उठत नाहीये असं वगैरे काय? काहीच नाही. त्याचा एक असा आहे, मैदानावर नेल्यानंतर तो बसतच नाही, खालीच बसत नाही. खालीच बसत नाही बसत. घरी ज्यावेळेला घरी येईल माघारी त्यावेळेलाच बसणार, पाणी पिणार असं. मग इथून पुण्याला गेलो तर पुण्याला जाऊन माघारी येईपर्यंत मैदानाचं 3 फेरे काढेपर्यंत बसत नाही. त्याचं एक हे वैशिष्ट्य असं आहे. होय का? म्हणजे काही अशा वेगळ्या खासियत राहतात की ती अविस्मरणीय राहतात. की आपण घरनं नेल्यानंतर एखादं काय म्हणतं की बसला की आपण बसलो, किंवा काहींचं असं राहतं की समजा त्या मैदानावरती नेलाय, सुट्टीने नेला असतो आणि तिथे जर बसला तर काहींचं असं होतं की थोडासा अंधश्रद्धेचा भाग येतो, बसला म्हणजे आज आपली गाडी बसणार नाहीये गटात. पण हा घर सोडल्यानंतर घरी येईपर्यंत बसतच नाही म्हटल्यानंतर विशेष आहे ना. मग बसत नाही. मग तुम्ही घरी आणल्यानंतर बसल्यानंतर त्याचं काय नियोजन करता पुन्हा? कारण का कंटाळलेला असणार आहे, एवढा दमून भागून येणार आहे. आल्यानंतर त्याला कसं आहे, गरम पाण्यानं आंघोळ वगैरे घालतो. मीठ वगैरे म्हणा, गरम पाणी करायचे, पिवळसर पाणी असते, त्याने बैल मोकळा. होय का? तसाच पळवल्या 3 मैदान लगातार. ऍक्च्युअली त्याला निमसोड मध्ये नेलाच नव्हता, इथं घरीच होतो. जयराम साहेब वडगावचा 1 नंबर केला, घरी बैल होता. आम्ही बघायला गेलो, मी आणि ती मैदान बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर तिथं आम्ही पोहोचलो आणि तिथून एका मित्राचा फोन आला की माझी गाडी पडली, माझ्या बैलावर तुमचा बैल मला पाहिजे. त्या मिनिटाला बैल आम्ही गाडीत भरला आणि तिथं जाऊन 1 नंबर केला, पब्लिक साईड. होय का? मग आतापर्यंत जी तुम्ही मैदानं पटकवली, आता आंबोड्यातलं मैदान जसं तुम्ही सांगताय, तर त्यावेळेला जोडीला कोणता होता? लकी, सातारचा. श्याम आष्टेकरांचा. कुणाचा? श्याम आष्टेकर. होय का? आतापर्यंत जी मैदानं 30 मैदानं जी पटकवली, तर त्याच्यासोबत कुठली कुठली तुम्ही? त्याच्यासोबत भरपूर बैल झाले. 78 पक्ष झाला संग्राम बनकरांचा, तुमचा मास्तरांचा ह्यो ठाकूर झाला, सदा मास्तरांचा. व्हाईट गोल्ड पक्ष झाला. त्यानंतर तुमचा येडीवचा महाकाल झाला. बरीच अशी खूप बैल झाली की सोन्या पळाला. टॉप मधली जवळजवळ सगळी बैल पळत आली. फक्त आता बकासूर आणि बुलढाणा. मग वायदी वगैरे जी असते त्याला जोडीला घ्यायचं म्हटलं तर ते कसं असतंय आणि काय नियोजन तुम्ही करतात? नाही, वायदीचा विषय असा आहे की वायदी आम्ही आजपर्यंत कोणाला दिली नाही, कोणाची घेतली नाही. होय का?
खरं सांगताय का? हा, 1 रुपया नाही वायदी कोणाची दिली आणि कोणाची घेतली नाही. हा हा हा. तो आणि तरी पण नम्रात एवढा नावा रूपाला आला की काय होतं की नावा रूपाला येण्यासाठी जो आधी नावाजलेला असतोय त्याच्यासोबत आपण वायदी करून आपलं नाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात वायदी दिली जाते. तर ते तुम्ही न देता तुम्ही एवढ्या लांब पोहोचला सर. 1 रुपया नाही दिला वायदी आतापर्यंत. हो का? कोणाला दिली पण नाही, कोणाची घ्यायची पण नाही. हा उद्देश महत्वाचा मोठा आहे सगळ्यात ज्यादा. हा हा. म्हणजे तुमच्या सोबत कोणीही वायदी करायचं म्हटलं तरी काय तुम्ही घेणार नाही आणि नक्कीच साथ मिळणार आहे सरांची. तर बाकी टीम काय सांगाल तुम्ही खासियत? ती पलीकडची ते 2 जणी यायची पुढे धरणार आहे ती. होय का? हा, गाडी पळून आल्यावर. होय का? मग कसं तुम्हाला वाटतोय कसा हा रायफल? 1 नंबर पळतोय सध्या. होय का? हा हा. ह्याच्या आधी दुसरी तुम्ही बघितलेली का कुठली एखादी जोडी अशी? रायफलचा पळत खूप वेगळा आहे का? कारण काय मैदानावरती गेल्यानंतर आपल्याला भरपूर प्रकारची बैलं बघायला मिळतात. तुमच्या गावात पण अजून काही प्रकारचे असतील, पण ह्याची काय वेगळी अशी तुम्हाला आठवण काय आहे का? आठवण म्हणजे सांगायचं म्हटलं तर आता झालेलं पेठचं मैदान 19 केसरीचं. गाडी पहिल्यांदा नियोजन झालं होतं गौतम भैयाच्या मॅगीवर. काय कारणाने गाडी लॉबी झाली, गटाला मार खाल्ला त्या गाडीने. मग आम्ही सगळे नाराज झालो थोडं. मग पंकजनं पुढे जाऊन बघितलं बाबा काय करायचं आता काय करायचं. तर अच्युत ड्रायव्हर रेटरे यांचा ठाकूर म्हणजे सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा ठाकूर, त्यांनी 28व्या गटात मार खाल्ला होता गाडीने. तर हे म्हटला की तो बैल घालून आपण इथं राहू शकतो. तर मग आम्ही त्या बैलावर नियोजन केलं की त्या म्हणजे या मैदानातला तो क्षण मला लय असा खूप हे वाटला की आम्ही एवढे लांब गेलो, मार खाल्लाय गाडीने, आता काय होणार, घरी जायचं म्हणून यांनी तो केला पहिरा आणि तिथं आम्ही 1 नंबर केला होता. पण ते काय कारणानं दिला आपला 2 नंबर दिला. पण ते जिथं की पूर्ण तुम्ही हारच मांडले होते की आता आपल्याला मोकळंच इथून जायचंय, पण तरी सुद्धा त्यासाठी टीम तशी लागते की आपण एंड टाइमला कुणाला जोडीला घ्यायचं आणि कशा पद्धतीने ते मैदान मारायचंच आहे, पटकवायचं आपल्याला ते मैदान. तर ह्याच्यासाठी टीमचं नियोजन पण तेवढंच लागतं. त्यासाठी टीम पण आपली तेवढी ऍक्टिव्ह आणि चांगली लागतं. बरोबर. कारण का एकटं दुपटं कोणी असं करू शकत नाहीये. प्रत्येक ठिकाणी जसं की आपण म्हणतो मैदानावरती गेल्यानंतर चौफेर नजर आपली असली पाहिजे की आता आपला जर नाही बसलाय तर पुढच्या गटात आपण कशा पद्धतीने काय केलं तर नियोजन आपलं नक्कीच फसणार नाही. बरोबर आहे. तर हे नियोजन पण करावं लागतंय. अजून काय असं तुम्हाला सांगावंसं वाटतंय का? अजून म्हणजे असं आमचा बैल जरी पळायला नाही गेलो तरी आम्ही मैदान बघायला जातो. कारण की त्या मैदानात कुठला एखादा चांगला बैल पळतो त्यासाठी पायऱ्याला पुढे आपल्याला उपयोगी येईल असं बघून ठेवतो आणि मग पुढचं नियोजन करतोय. होच की, त्यासाठी हे नियोजन करावंच लागतं. भले आज आपलं समजा आज मैदान जवळपास आहे पण आपला बैल नाही न्यायचा आहे, पण ते मैदान सुद्धा आपल्याला जाऊन बघावं लागतं. आणि हा विषयच असा आहे की एका दोघाचं काम नाहीये. याला टीम मोठी टीम लागते. सोडणार पाहिजे, धरणार पाहिजे, ड्रायव्हर पाहिजे. तितकंच चलाकीची सगळी लोक तेवढ्या तयारीची असल्याशिवाय ही देह गाठू शकत नाही. अगदी त्याच्या व्यायामापासून पोणीपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी टीम लागते. मग ह्याचं पोणीचं वगैरे नियोजन कसं? पोणीचं नियोजन जवळच तलाव आहे, तिथं आठवड्याला जातो, पोहणी वगैरे कडून आणतो. होय का? हा. व्यायाम वगैरे असं खास व्यायाम असतो, खास व्यायाम तोच एक पोहणी आणि मग शर्यत आठवड्याला चालूच असते, कुठं नाही कुठं चालूच आहे. त्यामुळे त्याचा व्यायाम काय बंद नसतो. आणि असा आहे की हा दररोज पळाला तर पळतो, पण आता कसं आहे जरा म्हणजे थोडंसं म्हणलं नको विश्रांती घेऊ, आता पुशेगावसाठी पळायचं आहे म्हणून जरा विश्रांती ठेवली आहे. मोठ्या मैदानासाठी पाहिजे थोडी जास्त विश्रांती. पुशेगावला पळायचं आहे आता. पुशेगावला हिंद केसरी करून एका पार्टीनं मागितलाय पण त्याला. होय का? पुशेगावचा गुलाल करून द्या, 61 लाख रुपये तुम्हाला देतो मोजून. म्हणजे मागणी आली आहे, त्याला डिमांड झाली. मग काय देणार आहे तुम्ही? 61 लाख द्यायचा पण आज पुशेगावचं मैदान झाल्यावर विचार करणार आहे काय करायचं काय नाही. होय का? नाहीतर तुम्ही आता आकडा काढताय 61 लाख, नाहीतर मैदान पटकवलं तर समजा पुढे 70 लाख द्यायला तयार झाले. काय कसं आहे आता पुढची वेळ पुढे असणार आहे, जसं असेल तसं. ती पण गाडी शर्यतीत जिंकलेली आहे. तीच गाडी शर्यतीत पुण्यात भारत केसरी. भारत केसरी. दाडशीबावनी मैदान घेतलं होतं गेल्या वर्षी मे मध्ये. तिथं पुण्यात गाडी भेटली ती गटपास झाल्यानंतर. त्या मैदानावरती कोण होतं जोडीला? त्या मैदानावरती दाडशीबावनचाच बैल होता, राहुल्या म्हणून. तिकडे पायरा होता, त्यानेच केलं नियोजन.
ड्रायव्हर त्यावेळेला गोटू ड्रायव्हर होता इब्रामपूरकर. होय का? जास्तीत जास्त तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतं? नाही, ड्रायव्हर भरपूर झाले. विपुल ड्रायव्हर झाले रहमतपूरचे, भूषणगडचे सचिन ड्रायव्हर झाले, त्याच्या अगोदर बेंदचे बाळू ड्रायव्हर झाले, त्यानंतर आता बारीक ड्रायव्हर आणतात गाडी. होय का? ड्रायव्हर भरपूर झाले ड्रायव्हर. आणि कसं आहे, ह्याची खासियत एक आहे की कुठल्याही ड्रायव्हरला बैल आपला पळतो, पण त्यातल्या त्यात जास्त विपुल ड्रायव्हर आणि बारीक ड्रायव्हर या दोन ड्रायव्हरला बैल जास्त पळतो. जास्त कारण त्याची सर्व पूर्ण खासियत त्याची काय आहे, त्यांना ते सुट्टीपासून शेवटपर्यंत निकालापर्यंत त्या दोघांनाच माहित आहे बैल बाबा कुठं किती पळतो. त्यामुळं जास्त करून त्या दोघांना त्याची खासियत माहित आहे नक्की 100%. कारण का आपल्या हातात गाडी असल्यानंतर आपल्याला माहित असते की आपली गाडी काय ॲव्हरेज देते, कशी पळणार आहे, कसं आहे ते सगळी नॉलेज त्यांना राहते. त्यामुळे ते खास ड्रायव्हर राहते. खास ड्रायव्हर म्हणजे कुठलंही आपला असू द्या जोडी, तर ते त्याच्यावरती खास ड्रायव्हर वेगळंच असतं. म्हणजे गाडी प्रत्येकाला पळू द्या, पण ही खासियत एवढी छान वाटली की ड्रायव्हर कोणी असू द्या तरी सुद्धा गाडी पळते आणि दोन्ही खांदी पब्लिकला गाडी पळते. म्हणजे जबरदस्तच आहे. मला तर वाटतं 61 लाख खूपच कमी आकडा. नक्कीच तुम्हाला जर ते मैदान पटकावलं तर आकडा वाढवून मिळेल असं आम्हाला अपेक्षित आहे. तर अजून काय आहे का असं तुम्हाला सांगावं असं वाटेल? अजून काय बोलायचं, कोणाला बोलायचं? सांगितले की ते पुण्यातलं मैदान वडकीचं. आदल्या दिवशी भरून गेलो बैल पुण्याला, त्यावेळेला दुसरा होता. मग भरून गेल्यावर तिथं काय रात्रभर बसना झालाय बैल. एकतर याला बसायची सवय नाही, त्या दिवशी रात्री झाला पाऊस. मग आता काय करायचं, बैल तर बसना. मग त्या शेटनी स्वतः बंगल्यातला गालीच्या काढून दिला बाहेर आणि त्याला बसायला टाकला खाली. मग 20 मिनिटं त्यानं विश्रांती केली बैलाने. म्हणजे मालकाचं बी तेवढं प्रेम, म्हणजे बैलावर बसलं की काय नाही, एवढं छोटं वासरू घेऊन आली ती, पण काय ना काय तर त्याच्यात त्यांना दिसलं असेल. म्हणजे त्यामुळं प्रत्येकाला म्हणजे अभिमान वाटतो त्या बैलाचा आपल्या, असा विषय. चालेल सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि जे आता की नाव काढलेच गावाचं पण आणि गाडगे सरांचं पण, कसं वाटतं तुम्हाला मग की आता शिरसवडीकरांचा रायफल, तेच ना नाव ज्या वेळेला पुकारलं जातं एखाद्या मैदानावरती, तो अभिमान येतो, भरून येतो, तो वेगळाच अनुभव येतो ना तो. बरोबर आहे. आपल्या बरोबर गावाचं बी नाव आहे ना. होच की, गावाचं बी नाव त्यानं म्हणजे ही केलंय ना, पुढे नेलंय. म्हणजे जी की आता गाडगे सर म्हणून ओळखले जात होते, आता कुणाचं आहे तर गाडगे सरांचं आहे असं, म्हणजे त्यांना नाव चांगलंच तुमचं पुढे नेलंय. तर खूप छान माहिती दिली सर तुम्ही. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा की तुम्ही अजून चांगले मैदान पटकवू आणि आम्ही पुन्हा एकदा तुमची मुलाखत घ्यायला येऊ. की कुठलंही मैदान आतापर्यंत असं नाही राहिलेलं की तिथे गट सुद्धा पास केलेला नाही. बिनगटाचं घरी कधी आलं नाही. तेच ना, भले मैदान नाही, फायनल जरी नाही राहिलं तरी गट तरी पास नक्कीच केलेला आहे. सेमीला फायनलला ते शेवटी उतार चढाव राहणारच आहे, त्याला काय आपण एवढं धरून चालणार नाहीये. तर खूप छान माहिती दिली. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.